एकदा जंगलात एका झाडावर एक चिमणी आणि चिमणा राहत होते। एके दिवशी दोघांनी मिळून झाडावर एक सुंदर घरट बांधलं। काही दिवसांनी चिमणीने त्या घरट्यात अंडी दिली। वेळ जसजसा जात होता तसतसं चिमणी आणि चिमणा अंड्यातून पिल बाहेर येण्याची वाट पाहू लागले। एक दिवस जंगलात खूपच गरमी होती। सर्व जनावर गरमीमुळे त्रस्त होऊन इकडे तिकडे भटकत होती। त्याच वेळी एक संतापलेला हत्ती तिथे आला। गरमीमुळे वैतागलेला हत्ती वेड्यासारखा इकडे तिकडे फिरत होता। कधी तो मोठमोठ्या झाडांना आपल्या सोंडेने हलवत होता, तर कधी झुडपांना पायाखाली तुडवत होता। जोरजोराने गजावत होता आणि लहान लहान प्राणी त्याचा हा रौद्र रूप पाहून घाबरून गेले। अचानक हत्तींनी त्या झाडावरही हल्ला केला जिथे चिमणी आणि चिमण्याने घरटे बांधले होते। त्याने आपल्या सोंडेने ती फांदीच तोडून टाकली जिच्यावर चिमण्याने घरटे बांधले होते। घरटे खाली जमिनीवर पडले आणि चिमण्याची अंडी फुटून चुरचूर झाली। बेचारा चिमणी आणि चिमण्या आपल्या मुलांना आठवून रडू लागले। तेवढ्यात तिथे एक सुतार पक्षी आला। त्याने चिमण्याला रडताना पाहिलं आणि रडण्याचं कारण विचारलं। चिमण्या रागाने म्हणाली, माझी सगळी पिल मारली गेली। त्या दुष्ट हत्तीने झाडावर हल्ला केला आणि सगळं संपवलं। तू मला मदत करशील का त्याच्याशी बदला घेण्यासाठी? मला त्याला मारायचं आहे। सुतार पक्षाला चिमण्याचं दुःख पाहवत नव्हतं। त्याने ठरवलं की तो चिमण्याची मदत करेल। मग दोघांनी मिळून हत्तीला मारण्याची योजना तयार करायला सुरुवात केली। सुतार पक्षाच्या आजोबांनी एक गोष्ट सांगितली होती, शत्रू फार मोठा असेल तर एकत्र येऊन त्याला हरवता येतं। योजनेसाठी सुतार पक्षाला त्याच्या 3 मित्रांची मदत लागणार होती, मधमाशी, बेडूक आणि चिमणी। सर्वांनी मिळून ठरवलं की हत्तीला धडा शिकवायचा। सुतार पक्षाने मधमाशीला सांगितलं की ती हत्तीच्या कानाजवळ जाऊन गोड गोड गुणगुण करावी, म्हणजे हत्ती झोपेल। योजनेनुसार चिमणी आणि सुतार पक्षी एकाच वेळी त्यांच्या टोकदार चोचांनी हत्तीच्या डोळ्यांवर हल्ला करतील आणि हत्ती आंधळा होईल। नंतर पाणी शोधण्यासाठी आंधळा हत्ती इकडे तिकडे भटकू लागेल। तेव्हा बेडूक दलदलीत लपून बसलेला असेल आणि टरटर आवाज करेल। बेडुकाचा आवाज ऐकून हत्तीला वाटेल की तिथे पाणी आहे आणि तो तिकडे जाताच दलदलीत अडकून मरेल। अशा प्रकारे त्या दुष्ट हत्तीचा अंत झाला। चिमणी आणि चिमण्याची अंडी तर पुन्हा येणार नव्हती, पण हत्तीच्या मरणामुळे जंगलातल्या इतर प्राण्यांना त्याच्या त्रासातून मुक्ती मिळाली। जंगलातले सर्व पक्षी आणि प्राणी त्या छोट्याशा पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे आभार मानू लागले।